सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात खोटा जातीचा दाखला देऊन शासकीय सेवेत काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि पुढील काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मागील 1 वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं। मात्र या निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्यानं आज जिल्हाप्रमुख अनिल भडंगे यांच्या पुढाकारानं शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलंय। या संदर्भात अनिल भडंगे यांनी माध्यमांसमोर या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे। अरे भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? जनशक्ती पक्षाचं अपंग क्रांती संघटनेचं नाशिकमधील सिव्हिल जे हॉस्पिटल आहे इथं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो। माझे 2 मुद्दे आहे का इथे जो मिलिंद पवार नावाचा एक कर्मचारी आहे त्याने खोटं जातीचं प्रमाणपत्र देऊन इथे तो सर्व्हिसला लागलेला आहे। गेले 5 वर्षापासून सर्व्हिस करतो आहे। तो पत्र देऊन मला 1 वर्ष झालं, मात्र यांनी पत्राला केराची टोपली दाखवली आहे। पूर्ण पुराव्यासह मी इथे निवेदन दिलेलं आहे, मात्र अजूनही त्या कर्मचाऱ्याला इथं कामावर काढलेलं नाहीये। सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन, सिव्हिल सर्जन या सर्वांचा एक मिळून जुळून हा घोटाळा आहे। त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। दुसरा विषय आहे अमरनाथ यात्रा, जे आपल्या भारताचं दैवत आहे। अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट लागतं, मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचा केस पेपर न काढता, कोणत्याही प्रकारची टेस्ट न घेता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट 500 ते 1000 रुपयांमध्ये दिलं जातं। डॉक्टरांच्या फक्त सह्या घेतल्या जातात, खोट्या सह्या मारल्या जातात। असे तो मते म्हणून कोणीतरी कर्मचारी त्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार। जिल्हा रुग्णालयामध्ये बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी आता प्रहार संघटनेच्या माध्यमातून केली जाते। मात्र या संदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून पुढील काळात काय निर्णय घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रहार संघटनेच्या आंदोलनानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासन पुन्हा एकदा एका नव्या विषयानं चर्चेत आलंय। नेहमी चर्चेत असलेलं नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा एका नव्या विषयाने चर्चेत आल्यामुळे आता शासकीय रुग्णालयामध्ये नोकरीसाठी बनावट जातीच्या दाखल्यांचा देखील आधार घेतला जातोय आणि या संदर्भात अनेक वर्षांपासून खोटा जातीचा दाखला देऊन नोकरी मिळवून या अधिकाऱ्यांवर कोणतीही शासकीय यंत्रणेचा धाक उरलेला नसल्याचं यातून पाहायला मिळत आहे। मात्र पुढील काळात पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेची माहिती शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून प्रहार संघटनेच्या पुढाकारानं समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र येणाऱ्या काळात या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट जातीचे दाखले देऊन नोकरी दिली जाते का याची देखील दखल प्रशासन कशा प्रकारे घेत आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम मोडके पाटील, नाशिक।